आता जसं आपण डेप्थ एच बिलो द वॉटर सरफेस प्रेशर फाइंड केलं होतं, तसंच आपण डी हाईट अबव द वॉटर सरफेस पण आपण काढू शकतो. ठीक आहे, आता त्यासाठी आपल्याला थोडासा चेंज करावं लागेल. वेसल, आता या ठिकाणी आपल्याला एक वेसल कन्सिडर करायचे आहे की जे लिक्विडनं फिल केलेली आहे आणि त्याची डेन्सिटी काय आहे, रो. आता या ठिकाणी एक थोडासा चेंज आहे. तो जो काही सिलेंडर आहे हा आपण लिक्विडमध्ये न कन्सिडर करता आता हा कुठे कन्सिडर करतोय, एअरमध्ये, कारण आपल्याला हाय प्रेशर कुठे काढायचं आहे, डी हाईट अबव द सरफेस काढायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी इक्वेशन, आता x2 पॉईंट पहा, x2 पॉईंट कुठे आहे, हा x2 पॉईंट आहे वॉटर सरफेसवर. ठीक आहे, हा x1 पॉईंट कुठे आहे, ॲट अ हाईट डी अबव द वॉटर सरफेस. आता हा x2 पॉईंट आहे, हा या ठिकाणी जे काही प्रेशर आहे ते काय असेल, P2, आणि हा x2 पॉईंट वॉटर सरफेसवर आहे, म्हणून या ठिकाणी जे काही प्रेशर आहे हे काय असेल, ॲटमॉस्फिअर प्रेशर. P2 इज इक्वल टू काय असेल, P0. त्यानंतर x1 पहा, x1 त्या ठिकाणी प्रेशर काय आहे, P1. P1 इज इक्वल टू आपण डिनोट करतोय P न. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण आत्ताच इक्वेशन पाहिलं होतं. ठीक आहे, P इज इक्वल टू काय असतं, P1 प्लस रो जी x1 मायनस x2, राईट. मग आता या ठिकाणी यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. ठीक आहे, मग P2 इज इक्वल टू काय आहे, P0 इज इक्वल टू, आता P1 काय आहे, P1च. ठीक आहे, किंवा P कन्सिडर करू. ठीक आहे, प्लस रो जी, आता x1 काय आहे, x1 ची हाईट काय आहे, D. ठीक आहे, त्यानंतर मायनस x2 कुठे आहे, वॉटर सरफेसवर आहे, म्हणजे x2चं जे काही डिस्टन्स आहे वॉटर सरफेसपासून ते काय आहे, 0 आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी जर याला सॉल्व केलं तर हे काय होईल, P0 इज इक्वल टू P1 प्लस रो डी आणि जी. याला रिअरेंज जर केलं तर या ठिकाणी इक्वेशन होईल P1 इज इक्वल टू P0 मायनस रो डी जी. आता हे P1 इज इक्वल टूच काय आहे, P. देअरफॉर इक्वेशन बिकम्स P इज इक्वल टू P0 मायनस डी रो जी. आता या ठिकाणी जी डेन्सिटी आहे, सिलेंडर आहे, हे कुठे कन्सिडर केलेलं आहे आपण, एअरमध्ये. त्यामुळे जी काही डेन्सिटी आहे ती कशाची कन्सिडर करावं लागेल, एअरची. मग जी काही इक्वेशन आहे ते मॉडिफाईड इक्वेशन काय असेल, P इज इक्वल टू P0 मायनस डी रो जी. ठीक आहे, आता नेक्स्ट इंटरेस्टिंग एक फेनॉमेना. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता ही जी काही डायग्राम आहे यामध्ये 4 वेगवेगळ्या साईजचे आपल्याला काय दिसत आहेत, वेसल दिसत आहेत, आहे ना, ABCD. आता या वेसलमध्ये आपण काय केलेलं आहे, लिक्विड फिल केले. आता त्यानंतर जर मी ही सी वेसल जर कन्सिडर केली, ठीक आहे, सी वेसल, तर याचा जर मी बॉटम पाहिला, ठीक आहे, याचा एरिया काय आहे, कमी आहे. आता मी जर प्रेशर ॲट अ सी जर पाहिला, एरिया कमी आहे, म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे, आहे ना. त्यानंतर मी वेसल बी पाहतोय, याचा जर एरिया कम्पेअर केला वेसल सीचा बरोबर, तर त्या ठिकाणी त्याचा एरिया मला जास्त दिसतोय, म्हणजे प्रेशर ॲट अ बॉटम बी काय असलं पाहिजे, कमी असला पाहिजे, आहे ना. पण ॲक्च्युली मी ज्यावेळी आता वेसल ABCD यांच्या बेसचे मी ज्यावेळी प्रेशर मेजर करतोय त्यावेळी मी काय ऑब्झर्व करतोय, तर प्रत्येक वेसलच्या बॉटमचं जे काही प्रेशर आहे हे कसं आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे सेम आहे. आता ही जी काही ऑब्झर्वेशन आहे, ठीक आहे, याला आपण काय म्हणतोय, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. when 2 or more vessels are interconnected and liquid is filled in one vessel and it is observed that the liquid in each vessel is the same, this observation is called hydrostatic paradox. म्हणजे आता या ठिकाणी मी जे काही वेगवेगळ्या वेसल्स आहेत ते एकमेकांना इंटरकनेक्ट केले आहेत आणि यामध्ये मी लिक्विड फिलअप केले, आणि लिक्विड फिलअप केल्यानंतर मी काय ऑब्झर्व करतोय, तर प्रत्येक लिक्विडमधली जी काही वॉटरची लेवल आहे ती कशी दिसते, मला एकसारखी दिसते. हे जे काही ऑब्झर्वेशन आहे याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. त्यानंतर नेक्स्ट पास्कल्स लॉ मी पहिल्यांदा वाचतोय. ठीक आहे, Pascal's law states that the pressure applied at any point on an enclosed fluid at a rest is transmitted equally and undiminished
to every point of a fluid and also on the wall of the container provided effect of gravity is neglected. आता हे जे काही पास्कल्स लॉ आहे हा आपण समजून घेऊया. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला एक डायग्राम कन्सिडर करावी लागेल. ही जी काही वेसल आहे, आता या ठिकाणी 4 ओपनिंग्स दिसत आहेत आणि 4 ठिकाणी ABCD या ठिकाणी काय आहेत, पिस्टन्स आहेत. हे पिस्टन्स कसे आहेत, एअर टाईट आहेत आणि इझिली मूव्ह होऊ शकतात. आता इनिशियली हे जे काही पिस्टन्स आहेत हे कसे आहेत, रेस्ट आहेत. ठीक आहे, म्हणजे रेस्ट आहेत, इमोबाईल आहेत. आता या ठिकाणी हे जे काही कंटेनर आहे हे फिल कशाने केलेलं आहे, लिक्विडने. आता हा जो काही पिस्टन F1 आहे, सॉरी पिस्टन A आहे, या ठिकाणी मी काय करतोय, फोर्स एक्झर्ट करतोय या पिस्टनवर. ठीक आहे, आता या फोर्स एक्झर्ट केल्यानंतर या पिस्टनवर या ठिकाणी जो काही सरफेस आहे या ठिकाणी काय होईल, प्रेशर जनरेट होईल. आता हे जे काय हे प्रेशर जनरेट झालेलं आहे, या प्रेशरमुळे हे पिस्टन्स काय होतील, आउटवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतील, आहे ना. आता हे जे काही आउटवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह झालेले पिस्टन्स आहेत, ठीक आहे, आता त्यांना मला पूर्वीच्या ठिकाणी आणण्यासाठी, समजा हा जो काही पिस्टन B आहे याला मला F2 फोर्स अप्लाय करावा लागतोय, पिस्टन C ला 3F फोर्स अप्लाय करावा लागतोय आणि हा जो काही पिस्टन D आहे याला मला F/2 फोर्स अप्लाय करावा लागतोय. आता हा जो काही पिस्टन A आहे याचा जो काही एरिया आहे हा काय A आहे, याच्यावर अप्लाय केलेला फोर्स काय आहे, A आहे. मग P ॲट A इज इक्वल टू काय होईल, प्रेशर ॲट A इज इक्वल टू काय होईल, F/A. ठीक आहे, त्यानंतर पिस्टन B पहा, याच्यावर अप्लाय केलेला फोर्स काय आहे, 2F आणि याचा क्रॉस सेक्शन एरिया काय आहे, 2A. या ठिकाणी प्रेशर ॲट B इज इक्वल टू काय होईल, 2F/2A मीन्स F/A. त्यानंतर C पिस्टन पहा, या ठिकाणी अप्लाय केलेलं प्रेशर किती आहे, सॉरी फोर्स किती आहे, 3F. त्याचा जो काही क्रॉस सेक्शन एरिया आहे हा काय आहे, 3A. कॅन्सल आउट होऊन काय होईल, ते 3 कॅन्सल आउट होऊन काय होईल, F/A. हा पिस्टन D पहा, या ठिकाणी अप्लाय केलेलं फोर्स काय आहे, F/2. एरिया काय आहे, A/2. रेशो काय होईल, A/2. म्हणजे चारही पिस्टन ABC या ठिकाणी प्रेशर जर पाहिलं तर ते कसं आहे, F/A. म्हणजे जे A पिस्टनच्या ठिकाणी जे काही प्रेशर जनरेट झालेलं आहे ते प्रेशर सर्व ठिकाणी इक्वली काय होतं, ट्रान्समिट होतं. PB इज इक्वल टू PC इज इक्वल टू PD. हेच काय आहे, पास्कल्स लॉ. म्हणजे जे काही जनरेट झालेलं प्रेशर आहे ते काय होतं, इक्वली ट्रान्समिट होतं इन ऑल डायरेक्शन. आता जे काही पास्कल्स लॉ आहे त्याचं आपल्याला ॲप्लिकेशन पाहायचे. आता पहिलं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट. ही जी काही हायड्रॉलिक लिफ्ट आहे ही मेनली यूज कशासाठी करतो, हेवी ऑब्जेक्ट वगैरे खूप कमी फोर्स अप्लाय करून लिफ्ट करण्यासाठी. तर हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट युजिंग अ स्मॉल फोर्स. आता ही जी काही हायड्रॉलिक लिफ्ट आहे ही कोणत्या प्रिन्सिपल वर्क करते, तर पास्कल्स लॉवर. आता कशी वर्क करते ते आपण तसं मेकॅनिझम पाहू. ठीक आहे, आता हायड्रॉलिक लिफ्टचं मेकॅनिझम कन्सिडर करण्यासाठी आपल्याला एक फिगर ऑब्झर्व करायचे. या ठिकाणी 2 टँक्स आहेत. ठीक आहे, त्या ठिकाणी S1 पिस्टन आहे आणि S2 पिस्टन आहे. हा जो काही S1 आहे याचा एरिया कमी आहे कशापेक्षा, S2 पेक्षा, किंवा S2 चा एरिया हा S1 पिस्टनपेक्षा खूप काय आहे, जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हे जे काही दोन्ही टँक्स आहेत हे आपण रो, एक लिक्विड आहे की ज्याची डेन्सिटी काय रो आहे, याच्यानं काय केलेलं आहे, फिलअप केलेलं आहे. ठीक आहे, आता ज्या वेळेला आपण हा जो काही S1 आहे हा पिस्टनवर, त्यावर आपण काय करतो, F1 फोर्स अप्लाय करतोय. आता या फोर्समुळे असा काही जो या ठिकाणी काय होईल, प्रेशर जनरेट होईल. ते जे काही प्रेशर आहे त्या काय असेल, P. आता हा जो काही प्रेशर आहे हा काय होईल, ट्रान्समिट होईल. ठीक आहे, या ठिकाणी, आणि त्यामुळे जो काही आता प्रेशर आहे या पिस्टन S2 च्या ठिकाणी जे काही जनरेट झालेलं प्रेशर आहे हे काय करेल, फोर्स ॲक्ट करेल पिस्टनवर, जी काय असेल F2. ते कुठे असेल, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, मग आता या ठिकाणी P1 जे काही पिस्टन S1च्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचा जो काही P1 इज इक्वल टू काय असेल, F1/A1 which will be transmitted to the bigger piston S2. a force of F2 इज इक्वल टू काय असेल, आता या ठिकाणी P इंटू A2. आता दोन्ही ठिकाणी प्रेशर P1 इज इक्वल टू काय आहे, P2 आहे, राईट. मग या ठिकाणी जे काही
ठीक आहे. P1 इज इक्वल टू काय आहे P2. आता P1 इज इक्वल टू काय आहे F1 बाय A1 इज इक्वल टू काय असेल F2 बाय A2 राईट. मग या ठिकाणी F2 इज इक्वल टू काय होईल, हा जो काही डिनॉमिनेटर मधला आहे हा इथे काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. आणि या ठिकाणी F2 इज इक्वल टू काय होईल F2 इज इक्वल टू होईल F1 इंटू A2 बाय A1. ठीक आहे. आता या ठिकाणी पिस्टन S2 चा एरिया काय आहे जास्त आहे, म्हणजे A2 इज मोर दॅन A1. देअरफॉर रेशो ऑफ A2 बाय A1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन F1, sorry, always greater than 1. Therefore the force generated at piston S2 is equal to F1 times the ratio of A2 by A1. मग या ठिकाणी जे काही ॲक्च्युली फोर्स अप्लाय केलेला आहे F1 हा काय F1 आहे आणि हा काय होतोय मॅग्निफाईड होतोय. ठीक आहे. किती टाइम्सने A2 बाय A1, म्हणजे या पद्धतीने आपण खूप कमी फोर्स अप्लाय करून ही ऑब्जेक्ट काय करू शकतो लिफ्ट करू शकतो. ठीक आहे. आता सेकंड ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे हायड्रॉलिक ब्रेकचं. ठीक आहे. आता ब्रेक जनरली आपण यूज कशासाठी करतो, जे काही व्हेकल आहे त्याची स्पीड कमी करण्यासाठी किंवा ते पूर्णपणे थांबवण्यासाठी स्टॉप करण्यासाठी आहे ना. क्वेश्चन इट आल्सो वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्टचं जी काही प्रिन्सिपल आहे त्याच काय करतं हे वर्क होतं. याची जी काही सिस्टमॅटिक डायग्राम आहे हे पाहूयात. ठीक आहे. आता या ठिकाणी एक काय आहे मास्टर सिलेंडर आहे की जे कनेक्टेड कशाला असतं या ब्रेकला. ठीक आहे. याचं पिस्टन कशाला कनेक्टेड असतं या ब्रेकला. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आणखी 4 सिलेंडर्स असतात सॉल्व सिलेंडर्स की जे कुठे आहेत त्या व्हीलवर. ठीक आहे. जे काही 4 व्हीलर आहे त्याच्या व्हील्सवर. आता हे जे काही सिलेंडर्स आहेत त्यांचा एरिया खूप जास्त असतो ॲज कम्पेअर टू दॅट मास्टर सिलेंडर. आता ही जी काही सिलेंडर आहे हे आणि यांना जे काही कनेक्ट केलेला पाईप आहे हा आपण ऑइलने किंवा लिक्विडने काय केलेलं असतं फिल केलेलं असतं. आता ज्यावेळी आपण ब्रेक अप्लाय करतोय, ब्रेक अप्लाय केल्यानंतर हा पिस्टन काय होईल या डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल राईट, या डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल. आता या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाल्यानंतर या ठिकाणी काय होईल प्रेशर जनरेट होईल. आता हे जे काही प्रेशर आहे हे पास्कल्स लॉ नुसार काय होतं इक्वली ट्रान्समिट होतं. म्हणजे हे जे काही A1 A2 A3 A4 हे जे काही 4 आपण सिलेंडर जर कन्सिडर केले तर या ठिकाणी काय होईल प्रेशर इक्वली ट्रान्समिट होईल. त्यानंतर आता जसं पाहिलं होतं हायड्रॉलिक लिफ्टमध्ये. ठीक आहे. पी आता या ठिकाणी जे काही जनरेट झालेलं पी आहे इज इक्वल टू काय असेल F1 बाय A1. आता हे जे काही ट्रान्समिट झालेलं आहे ते काय होईल आता या ठिकाणी ॲक्च्युली प्रेशर काय होईल जो काही फोर्स आहे हा इज इक्वल टू काय होईल F1 इंटू A2 बाय A1 राईट. आणि या ठिकाणी एरिया A2 हा A1 पेक्षा काय आहे जास्त आहे, म्हणून या ठिकाणी जे जनरेट झालेला फोर्स आहे तो पण काय असेल जास्त असेल. ठीक आहे. आणि या जो काही फोर्स आहे यामुळे जे काही याला जे काही कनेक्ट केलेले व्हील्स आहेत ठीक आहे त्यांची जी काही स्पीड आहे ती काय होते कमी होते. The force F2 is equal to P into A2 is equal to F1 by A1 into A2 which is equal to F2 is equal to A1 A2 by A1. The area of A2 is greater than A1, therefore F2 is also greater than A1. Thus a small force applied on brake pedal get converted into large force and also slow down or stop the vehicle. आत्तापर्यंत आपण व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, व्हॉट इज मीन बाय प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड व्हॅरिएशन ऑफ प्रेशर हे पाहिले. आता आपल्याला मेजरमेंट ऑफ प्रेशर पाहायचं आहे. द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर प्रेशर इज कॉल्ड प्रेशर मीटर और प्रेशर गेज और अ व्हॅक्यूम गेजेस. जे पण इन्स्ट्रुमेंट आपण प्रेशर मोजण्यासाठी यूज करतो त्याला काय म्हणतो प्रेशर मीटर और प्रेशर गेज. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला 2 इन्स्ट्रुमेंट पाहायचे आहेत. एक आहे ते म्हणजे मर्क्युरी बॅरोमीटर आणि दुसरा ओपन ट्यूब मॅनोमीटर. ठीक आहे. त्यातला आपण पहिला पाहू मर्क्युरी बॅरोमीटर. अ इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड बॅरोमीटर. ठीक आहे. आता जो काही पहिला बॅरोमीटर आहे हा एका इटालियन सायंटिस्ट टोरोसिलीने बनवला होता. ठीक आहे. याचं कन्स्ट्रक्शन सोपं आहे. ठीक आहे. बॅरोमीटर इज द फॉर्म ऑफ ग्लास ट्यूब कम्प्लिटली फिल्ड विथ मर्क्युरी and place upside down in a small dish containing mercury. याची जी काय स्कीमॅटिक डायग्राम आहे ही पहा. एक
या ठिकाणी ही काय स्मॉल डिश आहे आणि यामध्ये काय आहे मर्क्युरी. ठीक आहे. आता ही जी काही ग्लास ट्यूब आहे ही आपल्याला कम्प्लिटली फिल करायची आहे कशाने मर्क्युरीने आणि ती इन्व्हर्टेड ठेवायची आहे. ठीक आहे. इन्व्हर्ट केल्यानंतर या ग्लास ट्यूबमधली काही मर्क्युरी काय होईल खाली जाईल आणि या ठिकाणी एक गॅप बनेल आहे ना. या गॅपला आपण काय म्हणतोय टॉर्सिलिस व्हॅक्यूम. आता यामध्ये एअर किंवा कुठले मॉलिक्यूल नसतात. ठीक आहे. म्हणून त्याला आपण टॉर्सिलिस व्हॅक्यूम म्हणतो. यामध्ये थोडेसे मर्क्युरीचे वेपर्स असू शकतात. ठीक आहे. आता आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी 2-3 पॉईंट कन्सिडर करायचे आहेत. या ट्यूबमध्ये जो काही पॉईंट ए आहे. ठीक आहे. आता हा पॉईंट कुठे आहे ॲट द अप्पर एंड ऑफ द ट्यूबच्या जवळ या ठिकाणी पॉईंट ए आहे. म्हणून पॉईंट ए प्रेशर ॲट अ पॉईंट ए काय असेल 0 असेल. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट बी आणि पॉईंट सी हे काय आहेत इक्वल लेवलवर आहेत. ठीक आहे. आता हा जो पॉईंट सी आहे हा कुठे आहे ॲटमॉस्फिअरमध्ये ओपन टू द ॲटमॉस्फिअर. त्यामुळे प्रेशर ॲट अ पॉईंट सी इज इक्वल टू काय असेल P0 म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. ठीक आहे. त्यानंतर PA इज इक्वल टू काय असेल PC कारण दोन्ही इक्वल लेवलचे आहेत म्हणून PB इज इक्वल टू काय होईल P0. ठीक आहे. त्यानंतर आत्ताच आपण पाहिलं होतं प्रेशर ॲट अ डेप्थ H बिलो द लिक्विड सरफेस इज गिवन बाय P2 इज इक्वल टू P1 प्लस H रो G. आता याही ठिकाणी हा जो काही पॉईंट बी आहे हा या मर्क्युरी सरफेसपासून H डेप्थ बिलो आहे हे कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रेशर ॲट बी इज इक्वल टू काय होईल PB इज इक्वल टू PA प्लस H रो G. ठीक आहे. आता PA इज इक्वल टू काय आहे 0. ठीक आहे. मग हे जे काही इक्वेशन आहे हे काय होईल PB इज इक्वल टू H रो G. ठीक आहे. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज जनरली एक्सप्रेस ॲज अ लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम इन अ मर्क्युरी बॅरोमीटर. आता काही कन्वर्जन पाहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. पहिल्यांदा 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय ते पाहू. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 76 सेंटीमीटर ऑफ Hg. इथे 76 सेंटीमीटर ऑफ Hg म्हणजे काय इट मीन्स दॅट देर इज राईज इन द मर्क्युरी अप टू द 76 सेंटीमीटर इन द ग्लास ट्यूब. तेच इक्वॅलंट कशाचं आहे 760 मिलीमीटर ऑफ Hg. दुसरं युनिट आहे ते म्हणजे टॉर. ठीक आहे. आता दुसरा इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्याने आपण प्रेशर मोजू शकतो ते आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. याचं कन्स्ट्रक्शन ही सोपं आहे. ठीक आहे. एक यू ट्यूब असेल. मॅनोमीटर इज कन्सिस्ट ऑफ यू शेप्ड ट्यूब पार्शियली फिल्ड विथ लो डेन्सिटी सच ॲज वॉटर ऑर केरोसिन. म्हणजे या जे काही ट्यूब आहे यामध्ये जे काही लिक्विड आहे त्याची डेन्सिटी काय असते लो असते. याचं जे काही एक एंड आहे हे ओपन असतं ओपन टू द ॲटमॉस्फिअर आणि दुसरं जे एंड आहे आता हा एंड सी हा कुठे आहे कनेक्टेड टू द कंटेनर D विच इज ॲट द प्रेशर P म्हणजे जे गॅसचं प्रेशर आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आता PA इज इक्वल टू काय असेल प्रेशर ॲट अ पॉईंट A इज इक्वल टू काय असेल P0 का कारण ते ॲटमॉस्फिअरमध्ये ओपन आहे. ठीक आहे. म्हणून PA इज इक्वल टू काय होईल P0. त्यानंतर पॉईंट सीच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे प्रेशर PB इज इक्वल टू काय असेल PC. PB इज इक्वल टू काय असेल PC. द प्रेशर ॲट अ पॉईंट B PB इज इक्वल टू काय असेल PA प्लस H रो G. जे की आता या ठिकाणी रो काय आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड इन द मॅनोमीटर अँड H इज अ डेप्थ ऑफ लिक्विड बिलो द पॉईंट A. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ काय आहे अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ द प्रेशर इज डिस्ट्रीब्युटेड इक्वली इन द ऑल डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी जे काही पॉईंट सीला जे काही प्रेशर असेल तेच प्रेशर कुठे असेल पॉईंट डीचं. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रेशर ॲट अ पॉईंट सी इज अ सेम ॲट D इनसाइड द चेंबर. देअरफॉर प्रेशर P इन द कंटेनर P इज इक्वल टू काय असेल PC. ठीक आहे. P इज इक्वल टू PC. मग इक्वेशन 1 आणि 2 आपण काय लिहू शकतो P इज इक्वल टू P0 प्लस H रो G. ठीक आहे. ॲज अ manometer measures the pressure gauge of the gas in the chamber. The gauge pressure in the container D as P minus P0 is equal to H rho G. Means we can find the pressure inside the chamber by the equation P minus P0 is equal to H rho G.